दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या रिसेप्शनची सध्या सगळीकडे चर्चा आहे। या सोहळ्यात राजकीय दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली। सोनिया गांधींपासून तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या सोहळ्याला हजेरी लावली। पण या सगळ्या गर्दीत एका तरुणानं सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार गप्पा मारत बसले असताना त्यांच्या अगदी जवळ उभा राहून एक तरुण मोदींना मोबाईल आणि काही कागदपत्र दाखवत होता। पंतप्रधानही अत्यंत आस्थेनं आणि काळजीपूर्वक त्या तरुणाचं ऐकत होते। पण हा तरुण नेमका कोण आहे? अनेकांना तो शरद पवारांचा नातेवाईक वाटला, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे। जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे गप्पा मारत बसलेले असताना त्याच वेळेला एक व्यक्ती येतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधत असतो। मोबाईल आणि कागदपत्र काही दाखवत असतात। तर या व्यक्तीचं नाव आहे मिथिलेश देसाई। मिथिलेश देसाई हे मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे गावाचे रहिवासी आहेत। त्यांना देशात फणस किंग किंवा जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं। मिथिलेश यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर दिल्लीत UPSCची तयारी सुरू केली। 2016 मध्ये ते मुलाखतीपर्यंत पोहोचले, पण अंतिम निवड झाली नाही। इथेच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला। प्रशासकीय अधिकारी होण्यापेक्षा शेतीत काहीतरी क्रांतिकारी करण्याचं त्यांनी ठरवलं आणि थेट गावाकडे परतले। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी फणसाच्या शेतीत वैज्ञानिक प्रयोग सुरू केले। आज त्यांच्या 28 एकराच्या शेतात जगभरातील 70 पेक्षा जास्त जातींचे फणस डौलाने उभे आहेत। फणसापासून वेगन मीठ, बर्गर पॅटी, चिप्स पासून ते डायबिटीससाठी लागणारी पावडर अशी भन्नाट उत्पादनं तयार करतात। आज त्यांची ही कंपनी 900हून अधिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करत असून वार्षिक उलाढाल सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांनी सन 2000च्या सुमारास केरळहून फणसाच्या वेगवेगळ्या जाती आणून फणसाची लागवड सुरू केली होती। मिथिलेश यांनी त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि मूल्यवर्धन यांसारख्या गोष्टी जोडल्या। त्यांच्या जवळपास 28 एकराच्या शेतात जगभरातील 70 ते 86हून अधिक जातींचे फणस लावलेत। यामध्ये लाल, भगवा, पिवळा, वर्षातून 2दा फळ येणारे, कुंडीत वाढणारे अशा प्रजाती आहेत। जागतिक पातळीवरील सुमारे 128 जातींपैकी अनेक गोळा करून संशोधन केले। तर आता तुम्हाला समजलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गप्पा मारणारा तो व्यक्ती कोण आहे। तर मिथिलेश देसाई, जे महाराष्ट्रातील कोकणातील एक शेतकरी आहेत आणि ज्यांचं जगभरामध्ये नाव हे प्रसिद्ध आहे। पंतप्रधान मोदी रिसेप्शन सोहळ्यातही या तरुणाचं म्हणणं एवढ्या लक्षपूर्वक का ऐकत होते? कारण मिथिलेश यांनी फणसाच्या पानांची जर्मनीला कॅन्सर संशोधनासाठी चाललेली निर्यात आणि कोकणातील या कल्पवृक्षाची ताकद पंतप्रधान मोदींसमोर मांडली। 2020 मध्ये जॅकफ्रूट किंग ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली। यात फणसापासून वेगन मीठ, बर्गर पॅटी, चिप्स, डायबिटीस व्यवस्थापनासाठी पावडर, जनावरांसाठी चारा अशी उत्पादनं तयार केली जातात। मिथिलेश चालवत असलेल्या या नर्सरीतून वर्षाला जवळपास 25,000 कलमी रोपं विकली जातात। या नर्सरीशी 900हून अधिक शेतकरी जोडल्याची माहिती आहे। तर मिथिलेश हे रेवती यांच्या रिसेप्शनच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या भेटीवेळी फणसासोबत करत असलेले प्रयोग आणि इतर उद्योगांबद्दल माहिती देत असल्याचं सांगितलं जात आहे। तर मोदीही अगदी लक्षपूर्वकपणे मिथिलेश यांचं म्हणणं ऐकून घेताना दिसले। महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचं बोलणं हे ऐकून घेत आहेत। तर असा हा व्यक्ती कोण आहे याची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। तुमचं याबाबतचं मत काय? आणि तुम्ही सुद्धा मिथिलेश देसाई याला वैयक्तिकरित्या भेटला असाल तर तुमचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।